आज सुद्धा आपण अशीच एक गोष्ट घेणार आहोत. असंच एक आता काही दिवसापूर्वी घडलेलं प्रकरण आपण हाताळणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. यंत्र मंत्र तंत्र. आता हे प्रकरण कोणतं आहे तर अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू. मित्रांनो, यापूर्वीच त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. त्याच्यामध्ये थोडक्यात मी काहीतरी विषय मांडण्याचा प्रयत्न केला, पण आज थोडंसं मी सविस्तर बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी दुरुस्त. मित्रांनो, या अगोदर आपण एक गोष्ट घेतली होती यंत्र मंत्र तंत्रावरती, आणि त्यासाठी ते उदाहरणादाखल आपण ती गोष्ट सांगितली होती, त्याच्यावरती आपण चर्चा करत होतो. आज सुद्धा आपण अशीच एक गोष्ट घेणार आहोत. असंच एक आता काही दिवसापूर्वी घडलेलं प्रकरण आपण हाताळणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. यंत्र मंत्र तंत्र. आता हे प्रकरण कोणतं आहे तर अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू. मित्रांनो, यापूर्वीच त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. त्याच्यामध्ये थोडक्यात मी काहीतरी विषय मांडण्याचा प्रयत्न केला, पण आज थोडंसं मी सविस्तर बोलणार आहे. मित्रांनो, अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात नव्हे तर हे षडयंत्र आहे असं मी म्हणतोय. म्हणजे हा घातपात आहे, पण हा घातपात अशा प्रकारे घडवलेला आहे की तो आपण पुराव्याने देऊ शकत नाही. घ्या त्याचा पुरावा, घ्या पुरावा. कारण त्याच्यामागे जी कार्यप्रणाली काम करत होती ती कार्यप्रणाली काय आहे तर यंत्र तंत्र मंत्र. मित्रांनो, हे यंत्र तंत्र मंत्र म्हणजे काय? विज्ञान आहे, शास्त्र आहे. तेच आपल्याला आज समजून घ्यायचंय. यंत्र म्हणजे एखाद्या गोष्टीची कार्यप्रणाली ती घडवण्यासाठी. उदाहरणार्थ आपण म्हणतो ते वाहन चालते, म्हणजे त्याच्यात यांत्रिक घडामोडी चालू आहे म्हणून ते वाहन चालते. एखादं दुसरं एक यंत्र धरू आपण उदाहरणार्थ, म्हणजे एखाद्या विहिरीचा बसवलेला रहाट, त्या रहाटाला जर आपण सुरू केलं तर आपण जे त्या विहिरीत सोडलेलं कोबरं आहे ते काढणं आहे ते आपण खेचून पाणी वर काढू शकतो त्या रहाटाच्या साह्याने. म्हणजे ते रहाट काय झालं तर यंत्र झालं. मित्रांनो, म्हणजे एखादी गोष्टची कार्यप्रणाली असते त्याला आपण काय म्हणतो? यंत्र म्हणतो. आता हे यंत्र, याचा वापर आपण विविध प्रकारे करू शकतो. मग त्याच्यासाठी मंत्र आणि तंत्र सुद्धा वापरता येते. मग आपण म्हणतो की महालक्ष्मी यंत्र. लक्षात आलं का? म्हणजे ते एक यंत्र बनवतो, ती कार्यप्रणाली तयार करतो, महालक्ष्मी यंत्र. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट अवगत असेल, माहीत असेल. बरेच जण ती महालक्ष्मी यंत्र आणून घरात आपल्या देवारात स्थापित करतात. फक्त ते चलित दिसत नाही तुम्हाला, पण अशा प्रकारे त्याची मांडणी केली जाते, अशा प्रकारे ते आखलं जाते की ते काय होते? संचलित होते, आणि त्याचे प्रभाव आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. लक्षात आलं का? त्याचा आपण वापर करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. असं ते यंत्र. मित्रांनो, या यंत्राचा वापर आपण स्वतःसाठी सुद्धा करू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा करू शकतो. म्हणजे फायद्यासाठी सुद्धा आणि एखाद्याचं नुकसान करण्यासाठी सुद्धा. पण तसंच आपण मंत्राचा वापर सुद्धा फायद्यासाठी आणि नुकसानासाठी सुद्धा करू शकतो, आणि तंत्राचा वापर सुद्धा. आता मंत्र म्हणजे काय? मनावरती ताबा मिळवण्यासाठी. मनावरती ताबा मिळवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला आपण मंत्र म्हणतो. आणि जे तनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जी प्रक्रिया करतो त्याला आपण तंत्र म्हणतो. ही सर्व साधी गोष्ट आहे. आता त्याच्या ज्या विधी आहेत त्याच्यावरती आपण वेगळी चर्चा करू. पण आज जो आपण गोष्ट घेतलेली आहे ती आहे अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू. मित्रांनो, मी याला अपघाती मृत्यू म्हणत नाहीये. हा त्यांच्या आयुष्यात आलेला तो प्रसंग आहे. ती वेळ नव्हती, नाही ती काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणता येते. कदाचित तो वाचले असते तर, पण ते वाचलेले नाही, ते मृत्युमुखी पडलेले. त्यांचा जळून मृत्यू झालेला आहे. अशी भयावह ही परिस्थिती निर्माण झाली. मग हा काळ आला नव्हता, मग तो आणला गेला, म्हणून त्याला आपण अकाली मृत्यू म्हणतो. का? तर तो काळ आला नव्हता, आपण ती वेळ साधली गेली. ती वेळ साधली गेली. आणि ती वेळ कधी साधली जाते? ज्या वेळेला एखादी शक्ती, एखादी ऊर्जा त्याच्यामध्ये कार्यरत असते. आता ती ऊर्जा कोणती आहे तर यंत्र मंत्र तंत्र. तुम्ही म्हणाला ते कशा प्रकारे? मित्रांनो, तो प्रसंग आपण जरा डोळ्यासमोर आणूया आणि त्याच्यावरती आपण चर्चा करूया. ते विमानात बसलेत, मुंबईमध्ये विमान उडालं आणि ते बारामतीला पोहोचलं. त्या धावपट्टीवरती उतरताना आधी ते लँड न होता परत एकदा त्याने टेक ऑफ घेतला, परत ते उडालं. म्हणजे त्या वैमानिकाला कुठेतरी तो संभ्रम निर्माण झाला, कुठेतरी त्या मला शंका कुशंका निर्माण झाली. लक्षात आलं का? त्याचं नियंत्रण तुटलं स्वतःच्या मनावरचं, स्वतःच्या निर्णयावरचं, आणि म्हणून त्यांनी परत एकदा ते विमान आकाशात झेपावलं, उडवलं. परत एकदा त्याने फेरी मारून आला तो आकाशातून, आणि परत एकदा तो उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यावेळेला ते उतरताना त्याचं नियंत्रण तुटलं. लक्षात आलं का? ते उतरवताना, लँडिंग करताना त्यांचं नियंत्रण तुटलं. काय असते मित्रांनो की पाठचे पाय
त्या कुठल्याही विमानाचे पहिले 5 पाय त्या जमिनीवरती लँड होतात आणि मग पुढचा पाय जमिनीवरती लँड होतो. म्हणजे चाकं, पुढची चाकं, पहिली पाठची चाकं लँड होतात, नंतर पुढची चाकं. पण ते विमान कसं आलं, डायरेक्ट तोंडावर येऊन आपटलं. लक्षात आलं का? याचा अर्थ काय झाला? तो जर प्रसंग तुमच्यासमोर उभा केलेला आहे एआयच्या माध्यमातून सुद्धा, ते काय फुटेज जे मिळाले त्याच्यानुसार ते तोंडावर आपटले. म्हणजे पहिलं चाक कुठलं पुढे आलं तर पुढचं चाक, म्हणजे चुकीच्या प्रकारे ते लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे त्या वैमानिकाचा काय झाला, कंट्रोल सुटला, ताबा सुटला. लक्षात आलं का? मग एवढे वर्ष त्यांनी त्याचा अनुभव असलेला तो वैमानिक आणि को वैमानिक म्हणजे त्याचा असिस्टंट, हे दोघं असताना सुद्धा हा अपघात कसा घडला? आणि एखादी सामान्य व्यक्ती नव्हती त्या विमानात, या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. लक्षात आलं का? जर घातपात घडवायचा असता तर त्यांनी स्वतःचा चला बळी दिला. त्यांनी घातपात घडवण्यासाठी त्याचे कोणीतरी कान भरले असेल, खिशे भरले असेल, त्याला त्याची दिशाभूल केली असेल, त्याला धमकी दिली असेल, चला एखाद्या वेळेला आपण मान्य करू. पण मित्रांनो, असं जर असतं तर त्यांनी अशा प्रकारे ते लँड नाही केलं असतं. लक्षात आलं का? त्यांनी जे काही लँडिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तो गडबडला होता, त्याचं नियंत्रण तुटलं होतं स्वतःवरचं. आता हे नियंत्रण कसं तुटलं, काय प्रकार घडला? तर हेच ते यंत्र, तंत्र, मंत्र. आता ते विमान म्हणजे एक यंत्र होतं, तो चालक सुद्धा एक यंत्रच होतं. मनुष्य प्राणी हा सुद्धा एक यंत्रच आहे, त्याची कार्यप्रणाली असते मनुष्य प्राण्याची. आता मी तुमच्यावर चर्चा करतोय, बोलतोय, माझे हावभाव, माझे हातवारे हे का घडतायत? तर ती यांत्रिक क्रिया होती. लक्षात आलं का? की एक कार्यप्रणाली आहे. मग त्याची ती कार्यप्रणालीवरती काय केलं गेलं होतं, नियंत्रण मिळवलं गेलं होतं. त्यामुळे तो कुठेतरी त्याचा ताबा तुटला. आता ती कार्यप्रणाली म्हणजे त्या यंत्रावरती ताबा मिळवला, त्या विमानावरती आणि विमान चालकावरती सुद्धा. दुसरा प्रकार काय आहे, मंत्र. म्हणजे तो मनातून कुठेतरी गडबडला, मनावरचा त्याचा ताबा सुटला की आपण उतरव की नाही उतरव. माझ्या मते परत त्याने टेक ऑफ करण्याचा प्रयत्न केला असणार दुसऱ्यांदा, आणि त्या गडबडीमध्ये त्यांनी तो तोंडावर आपटला हे विमान. लक्षात येते का? परत एकदा त्याला मनात आलं असेल, नाही आपण परत चुकीचं लँडिंग करतोय, म्हणून त्यांनी, किंवा त्याला तो रनवे दिसला नसेल, धावपट्टी दिसली नसेल, तर परत त्याने टेक ऑफ करण्यासाठी तो प्रयत्न केला असेल आणि ती वेळ निघून गेली. टेक ऑफ करण्यापूर्वीच तो त्या जमिनीवरती आपटला. म्हणजे त्याच्या मनावरती सुद्धा ताबा मिळवला गेला. लक्षात आलं का? आता तण आलंच त्याच्यामध्ये, म्हणजे तंत्र. कारण जी कार्यप्रणाली तो कार्य करत होता, ते चालवत होता, त्याच्यावरती नियंत्रण त्याने ठेवलं होतं, ते नियंत्रण तंत्रामुळे तुटलं. लक्षात आलं का? म्हणजे एकाच वेळेला मंत्र, तंत्र आणि यंत्र याचा वापर केला गेला. लक्षात आलं का मित्रांनो? मी असं का म्हणतोय? कारण त्यांची पत्रिका मी ज्यावेळी बघितली होती त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान, की त्यांचं भविष्य काय, भवितव्य काय आहे हे पाहण्यासाठी, त्यावेळी मला असं कुठलीही गोष्ट निदर्शनात आली नाही की त्यांचा अकाली मृत्यू होईल, अपघाती मृत्यू होईल. त्यांना दीर्घायुष्य होतं, त्यांना साडेसाती होती. ते कुंभराशीचे होते, त्या कुंभराशीला साडेसाती होती. ती तिसऱ्या पर्वामध्ये होती साडेसाती, आता उतरती साडेसाती होती मित्रांनो. मग अशा परिस्थितीमध्ये आणि साडेसातीमध्ये एकतर असे एखाद्याचा मृत्यू होत नाही, त्याचं नुकसान होते, त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक पीडा होते, पण त्याचा मृत्यू होत नाही साडेसातीमध्ये. पण अजितदादा पवार यांचा त्या साडेसातीमध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्यांची जी ग्रहस्थिती होती, कमजोर ग्रहस्थिती, लक्षात आला का? त्याचा सुद्धा इथे फायदा उचलला गेला. म्हणजे 2 व्यक्तींवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अजितदादा पवार सुद्धा कुठेतरी गडबडले असेल, काहीतरी बडबडले असेल, अरे काय बाबा काय करतोय. त्यामुळे अजितदादा पवार हे बडल्यामुळे परत ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे शासन आहे, प्रशासन त्यांच्या हातात आहे, ते काहीतरी बडबडले असणार. कारण त्यांना विमानाची भीतीच वाटत होती. या अगोदर त्यांनी त्याच्यावरती चर्चा केलेली आहे की मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ज्यावेळी त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होतो तेव्हा मला भीती निर्माण झाली होती. ते हेलिकॉप्टर ढगात गेल्यानंतर कुठे जाऊन आढळते काय, कुठे काय घडते का, हे त्यांनी वक्तव्य सुद्धा केलेलं आहे, याच्यावरती चर्चा सुद्धा त्यांनी केलेली आहे, याच्यावरती भाष्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे थोड्यात त्याच्या मनात एक भीती सुद्धा होती. मग कदाचित ज्यावेळी त्यांनी टेक ऑफ घेतला परत, त्यावेळी अजितदादा पवार आणि त्या वैमानिकाचं संभाषण झालं असणार, आणि त्या संभाषणामुळे तो आणखीन कुठेतरी गडबडला असणार. लक्षात आलं का? एक शासक आपल्याला दम देतोय, किंवा कारण अजितदादा पवार यांची हे होती, म्हणजे कसं फटकन बोलणं, मागचा पुढचा विचार न करता थोडेसे फटकळ होते. माझ्या फटकळ वृत्तीमुळे सुद्धा त्यांनी कुठेतरी झापलं असणार त्या वैमानिकाला. अरे तू काय करतोस काय, मारायला बघतोस काय, असं त्यांनी त्या पहिल्या खेपेस बोलले असणार. ते मी एक कल्पना करतोय काय घडलं असेल. म्हणजे अजितदादा पवार यांचे ग्रहमान सुद्धा कसे होते, कमजोर होते. म्हणजे अजितदादा पवारांनी त्याच्यामध्ये आणखी तेल ओतलं. लक्षात आलं का? तो आधीच घाबरला होता, त्याचं आणखी अगोदरच नियंत्रण तुटलं होतं. त्या नियंत्रण तुटलेल्या मनावस्थेत असलेल्या त्या वैमानिकाला आणखीन कुठेतरी ती भीती निर्माण झाली असणार, आणि त्या भीतीमध्ये, त्यांचं नियंत्रण तुटलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी हा विमान परत एकदा लँड करण्याचा प्रयत्न केला आणि तो अपघात झालेला आहे. म्हणजे काय, यंत्र, मंत्र आणि तंत्र. लक्षात आलं का? मग अशा वेळेला काय करायला हवं?
मन शांत ठेवणं आवश्यक आहे. अशा प्रसंगात काहीतरी विपरीत घडते, काहीतरी चुकीचं घडते, जे घडायला नको आहे ते घडते. अशी जर भूमिका घेतली असती या दोघांनी सुद्धा आणि विचार केला असता आता काय करूया आपण, मग त्यांना सुचलं असतं आपण आता इथे जर तुम्ही गडबडताय इथे उतरू नका, पुण्याला जाऊन उतरा विमान, असा काहीतरी निर्णय घेता आला असता. पण गडबडलं मन, बेचैन झालं, भीती वाटली की आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो आणि अशा चुकीच्या निर्णयामध्ये हा झालेला अपघात आहे. लक्षात आलं का? यंत्र तंत्र मंत्र. आता प्रश्न उपस्थित होतो, हा अपघात घडवून किंवा हा घातपात घडवून कोणाचा फायदा होता? आता जी चर्चा होती आहे त्या चर्चेनुसार मित्रांनो काय म्हटलं जाते, तर भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोटं दाखवली जातात, म्हणजे जे विरोधक आहेत ते. मला एक सांगा, देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी याच्यातून काय फायदा आहे? एखाद्याचा खून करण्यासाठी काहीतरी मोटिव्ह असावा लागतो. लक्षात आलं का? त्याच्यामागे काहीतरी त्याचा उद्देश असावा लागतो, त्याची उद्दिष्ट असावी लागतात. असा उद्दिष्ट त्याचा मोटिव्ह काही नाहीये. कारण भारतीय जनता पार्टीला त्या राष्ट्रवादी पक्षाची साथ नसली तरी ते सरकार चालू शकते एकनाथ शिंदे यांच्यासोबत, शिवसेनेसोबत. केंद्रामध्ये सुद्धा काय आवश्यकता नाहीये आणि एकच उमेदवार आहे निवडून आलेला, सुनील तटकरे. मग मला एक सांगा, काय आवश्यकता आहे ती? काही गरज नव्हती. मग काय त्यांना उद्देश आणि उद्दिष्ट काय होती भारतीय जनता पार्टीची? याचं उत्तर कोणी देऊ शकत नाही. फक्त आरोप लावायचं, काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा. मित्रांनो, नरेटिव्ह हा शब्द जर उच्चारला आपण त्याचा अर्थ काय होतो, तर एखादी गोष्ट रंगवून सांगणं. नरेटिव्हचा अर्थ काय होतो, ते रंगवून सांगणं. मग हे दोन प्रकारे रंगवून सांगितले जाते. एक वास्तविक कथा समजण्यासाठी रंगवून सांगितली जाते, जसं आता मी ते रंगवून सांगतोय तुम्हाला. ही वास्तविक गोष्ट, हा वास्तविक प्रसंग तुम्हाला मी रंगवून सांगतोय, हे सुद्धा एक नरेटिव्ह आहे. तसंच एक खोटी गोष्ट जे अवास्तव आहे, जे असत्य आहे, ते अशा प्रकारे रंगवायचं की ते सत्य वाटायला हवं. जसं ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव लोकतंत्र बचाव याची भीती निर्माण करून ते नरेटिव्ह सेट केलं. लक्षात आलं का? ते रंगवून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रकारे ते रंगवलं, एखादी गोष्ट रंगवून सांगणं म्हणजे ते नरेटिव्ह. मग इथे नरेटिव्ह सेट केला जातोय. खोटी गोष्ट, काहीतरी काल्पनिक गोष्ट निर्माण केली जाते. भारतीय जनता पार्टी कशी चुकीचं आहे. दुसरा एक गट आहे, तो काय म्हणतोय की त्या विमानामध्ये 5 नव्हे तर 6 जण होती. अरे पण ज्यावेळी त्या विमानामध्ये विमान ज्यावेळी तिथून टेक ऑफ घेतलं त्याच्या अगोदर जी काय त्यांची नोंदणी झाली होती, कोणकोणत्या विमानात आहे, किती प्रवासी त्या विमानात आहे, किती जण आहेत, याची नोंद झाली होती. त्या नोंद वहीमध्ये 2 वैमानिक आहेत, त्यांचा उल्लेख आहे. एक वैमानिक आहे आणि एक असिस्टंट आहे, एक सहाय्यक आहे, म्हणजे ते दोघं झाले. दुसरे जण कोण आहेत, तर 2 प्रवासी आहेत. आता 2 प्रवासीमध्ये अजितदादा पवार आणि त्यांचा सुरक्षा करणारा सुरक्षाकर्मी. आणि 5वी व्यक्ती कोण आहे, तर त्या विमानामध्ये असलेली हवाई सुंदरी, म्हणजे त्या जे काय प्रवासी आहेत त्यांची देखभाल करणारे, त्यांना काय हवं नको ते बघणारी व्यक्ती. हे किती झालेत? 5 जण. इथे 6व्या माणसाचा प्रश्नच उरत नाही. त्याची नोंदणी आहे. मूर्खासारखं काहीतरी बडबडायचं, काहीतरी सांगायचं, त्याला काही तथ्य नाही, काही अर्थ नाही. मग मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हा जो काय घातपात घडवला गेला यंत्र तंत्र मंत्र या माध्यमातून, मग तो कोणी घडवला असेल? मित्रांनो, ज्याला याचे फायदे उठवायचे होते, ज्यांना मनाला कुठेतरी सल लागली असणार. पण अजितदादा पवार यांनी एका राष्ट्रीय अध्यक्षाला, त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची हकालपट्टी केलेली आहे. त्या पक्षातून त्याच्या मनाला याची सल लागलेली असणार, त्याचं मन दुःखी कष्टी असणार, त्याला तो राग असणार. लक्षात आलं का? आता कोण आहे ते तुम्ही ठरवा. आता त्याला परत तो पक्ष मिळवायचा, तो हस्तगत करायचा आहे, हे त्याचे मनसुबे असणार. परत त्याच्यावरती आपली पकड मिळवायची आणि परत एकदा ती भाकरी फिरवून दाखवायची आणि आपण किती हुशार आहोत राजकारणामध्ये, आपली अक्कल किती फास्ट चालते हे दाखवायची, अशी ती व्यक्ती असू शकते. सरळ साधी गोष्ट मित्र, कोणाला त्याच्यातून काय उद्देश आणि उद्दिष्ट असू शकतो हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता या आरोपामध्ये किती तथ्य आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीये की ह्याच व्यक्तीने हे सगळं षडयंत्र आखलं असेल का. पण प्रत्यक्षदर्शनी मला तरी असंच वाटते, ज्यांना यांच्या मृत्यूमुळे फायदे उचलायचे होते, मतलब साधायचा होतं, तर अशी व्यक्ती कोण असू शकते. आता बघा, ज्यावेळी त्या अपघात घडला, मृत्यूमुखी पडले, त्याच्यानंतर लगेचच आम्ही एकत्र येणार होतो, आम्ही विलीन होणार होतो, अशी चर्चेला उदाहरण आलं. अजितदादा पवार यांनी याचा वाच्यता सुद्धा केलेली आहे. या विलिनीकरणाची ज्यावेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, म्हणजे अपघातापूर्वी त्या महापालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर, की तुम्ही खरोखरच विलीन होणार आहात का एकमेकांबरोबर, तर अजितदादा पवार यांनी ते झिडकारलं होतं. आम्ही कशाला केलं, जर विलिनीकरण करायचं असेल तर आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत, पण दोन्ही पक्षाला एकत्र आणायचं की नाही आणायचं याच्यावरती चर्चा होईल, याच्यावरती विचार होतील, मग आम्ही ठरवू. म्हणजे अजितदादा पवार यांनी ह्याचा निर्णय घेतला नव्हता. ही सरळ साधी गोष्ट आहे. म्हणजे घाई का होती, मृत्यू झाला नाही आणि ह्याच्यावरती चर्चेला उदाहरण आलं मित्रांनो. आणि ह्याच भीतीपोटी या सुनेत्र पवार यांनी ती पोकळी भरून काढली आणि ते प्रश्न निरस्त केले एकत्र येण्याचे. पुढे जाऊन बघू, आता त्याच्यावरती चर्चा नको. आणि म्हणून लगबगीने, घाई गडबडीने सुनेत्रा पवार यांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि तो योग्य निर्णय आहे. पण अजितदादा पवार यांनी ती संघटना आपल्या ताब्यात घेतलेली आहे, त्यासाठी त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. मग असं जी मेहनत घेतली ती पाण्यात जाऊ नये, त्याच्यावरती
कोणतरी कब्जा करू नये यासाठी त्या सुनेत्रा पवार यांनी घेतलेला तो निर्णय आहे. मित्रांनो, हे सगळे मी घटनाक्रम तुमच्यासमोर मांडले आहे. या घटनाक्रमाला बघितल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की ह्याच्यामागे कोणाचा उद्दिष्ट, स्वार्थ, मतलब दडलेला आहे. मग यंत्र, मंत्र, तंत्र कसा असू शकतो याच्यावरती मी तुमच्यासमोर हा विषय मांडलेला आहे. उदाहरणार्थ, यंत्र, तंत्र, मंत्र याचा कसा काय वापर केला जातो. आपण थोडंसं इतिहासात जाऊ. तानसेन यांनी मेघमल्हार गायला आणि पाऊस पाडला, दीपक राग गायला आणि दीप पेटवले. याच्या मागे सुद्धा यंत्र, तंत्र, मंत्र हीच कार्यप्रणाली काम करत होती. आणि त्याचा ही कार्यप्रणाली काम करताना त्या पंचमहाभूताचा वापर केला आहे. चमत्कार कुठलाही घडत नाही, लक्षात आलं का. याच्यावरती मी चर्चा केलेली आहे. ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामागे विज्ञान आहे आणि शास्त्र आहे. आणि ह्या शास्त्राच्या माध्यमातून, त्या विज्ञानाच्या माध्यमातून ही कार्यप्रणाली काम करते. म्हणजे यंत्र, तंत्र, मंत्र. मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. नक्की कशा प्रकारे काय आहे याच्यावरती आपण चर्चा करू नंतर पुढे जाऊन. पण ही गोष्ट तुमच्यासमोर मांडलेली आहे म्हणजे तुम्हाला पुढे जेव्हा आपण चर्चा करू यंत्र, तंत्र, मंत्र याच्यावरती, या विषयावरती, या कार्यपद्धतीवरती, कार्यप्रणालीवरती, त्यावेळी तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. पण तुर्तास तुमच्या लक्षात आलं असेल यंत्र, तंत्र, मंत्र याचा वापर करून आपण एखाद्याला नियंत्रित करू शकतो, एकावरती काबू करू शकतो आणि आपण मतलब साधू शकतो. त्याच्यामध्ये आपण स्वतःवरती सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो आणि इतरांवरती सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो. कशाने? यंत्र, तंत्र, मंत्र. सरळ साधी गोष्ट आहे. हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातन आहे आणि हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव हे अगाध आहे. ते कशा प्रकारे आहे तर शास्त्र आणि विज्ञान याच्या माध्यमातून. आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नाहीये, मी कुठेही अंधश्रद्धेचा वापर केलेला नाहीये. मी सत्यच तुमच्यासमोर मांडलेलं आहे, वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. आणि एक उदाहरण सुद्धा तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे तानसेन यांचं. हेच ते सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.